नमस्कार, मी राहुल रेखावार, जिल्हाधिकारी बीड। कोरोना विरुद्धच्या या लढ्यामध्ये आपण आज अतिशय महत्त्वाच्या टप्प्यावर आहोत, जेथे प्रशासनाला नागरिकांचे सहकार्य आणखी मोठ्या प्रमाणात खूप आवश्यक आहे। आजकाल वातावरणातील बदलामुळे आणि कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे सुद्धा सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखी, श्वास घ्यायला त्रास होणे यासारख्या बाबींचे आजार असण्याचे प्रमाण वाढलेले आहे। आणि असे आजार झाल्यावर बरेच लोक असे दिसून येत आहे की स्वतःच मेडिकलच्या दुकानावर जाऊन आपली नेहमीची औषधं खरेदी करत आहेत आणि तो आजार अंगावर काढत आहेत। मागील वर्षीपर्यंत हे जरी योग्य असले तरी यावर्षी कोरोनाच्या साथीमध्ये हे करणं मुळीच बरोबर नाही। याचे कारण असे की आपल्याला जेव्हा ताप, सर्दी, खोकला झालेला असेल त्यावेळेस तो फक्त वातावरणातील बदलामुळे झालेला आहे की कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे झालेला आहे, हे कोणीही कोरोनाची टेस्ट केल्याशिवाय सांगू शकत नाही, डॉक्टर सुद्धा सांगू शकत नाही। त्यामुळे स्वतःहून असे औषधं घेणे याचा अर्थ आपला जेव्हा आपण असा आजार स्वतः अंगावर काढत आहोत ही अतिशय धोक्याची बाब आहे। त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे की कृपया हे आजार अंगावर काढू नका। आपल्याला जेव्हाही असे लक्षणं दिसतील कृपया कोणत्याही डॉक्टरांकडे जा, त्यांच्याशी संपर्क करा आणि त्यांनी सांगितलेल्या सर्वच्या सर्व टेस्ट नक्की करा। आणि अशा स्थितीमध्ये जर डॉक्टरांनी आपल्याला कोरोनाची टेस्ट करायला सांगितली असेल तर ती सुद्धा न घाबरता, मनात कोणतीही शंका न ठेवता निसंकोचपणे तुम्ही आपल्या शासकीय केंद्रावर जाऊन ती करा। ती पूर्णपणे विनामूल्य सुद्धा आहे। लक्षात घ्या, या कोरोना टेस्ट बाबत घाबरल्यामुळे काहीही साध्य होणार नाही, उलट तुम्ही स्वतःलाच आपलं आयुष्य धोक्यात घालत असाल। जर आपण कोरोना टेस्ट करण्यासाठी गेलात तर आपल्या जिल्ह्याचं प्रमाण पाहता किमान 80% तरी शक्यता आहे की तुमची टेस्ट निगेटिव्हच येणार आहे। त्यामुळे काळजीचं तसंही काही कारण नाही। अशी टेस्ट करून घेतल्याने तुम्ही, तुमचे कुटुंबीय आणि डॉक्टर, तुम्ही सर्वजण निश्चिंत व्हाल आणि डॉक्टरांना सुद्धा तुमच्यावर कोणती ट्रीटमेंट द्यायची, कोणते औषधं सुरू करायचे याविषयी खात्री करता येईल। कारण कोरोनामुळे झालेल्या ताप आणि इतर ताप यांची औषधं वेगळी वेगळी आहेत। आपल्याला जसं डॉक्टर ब्लड टेस्ट, युरिन टेस्ट करायला सांगतात त्याच पद्धतीने ही एक टेस्ट आहे जी करून आपण आपल्यावर होणारे उपचारांची दिशा योग्यपणे ठरवण्यासाठी मदत करू शकाल। आणि जरी आपली टेस्ट पॉझिटिव्ह आलीच तरीही घाबरण्याचं काहीही कारण नाही। आपण जेवढ्या लवकर कोरोनाची टेस्ट आपल्याकडून करून घेऊन स्वतःला जर कोरोनाचा संसर्ग झाला असेल हे लवकरात लवकर कळेल तर आपण आपल्यावर लवकरात लवकर उपचार सुद्धा सुरू करू शकू। आणि जवळजवळ पूर्ण खात्री आहे की आपण अशा स्थितीमधून लवकर बरे व्हाल। आपल्याला जेव्हा फार कमी लक्षणं असतात त्याच वेळेस जर कोरोनाची डिटेक्शन झालं तर आपल्याला कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करून घेऊन त्वरित उपचार सुरू करता येतात आणि 10 ते 15 दिवसांमध्ये आपण पूर्णपणे केवळ गोळ्या औषधं घेऊन आणि कोविड केअर सेंटरला राहून पूर्णपणे ठीक होऊ शकाल। यामुळे आपला जीवही वाचेल आणि आपल्या परिवाराची होणारी दैन्यावस्था सुद्धा थांबेल। परंतु जर आपण याकडे दुर्लक्ष केलं, आपण जर असा विचार केला की मला काहीच नाही झालंय आणि असंच फिरत राहिलात तर खात्रीने सांगतो तुमच्यापैकी 20% जण किमान आणखी आठवड्याभराने स्वतः धापा टाकत श्वास घ्यायला त्रास होतोय अशी तक्रार करत त्याच डॉक्टरांकडे परत याल। आणि त्यावेळेस या कोरोना विषाणूने आपला खरा असर दाखवायला सुरू केलेला असेल आणि आपल्या फुफ्फुसांमध्ये त्याचं इन्फेक्शन झालेलं असेल। आणि यावेळेस मात्र आपल्याला ऑक्सिजन लावून, ऑक्सिजन मास्क लावून 10 ते 15 कदाचित 20-25 दिवस सुद्धा ICU मध्ये ॲडमिट होऊन राहावं लागेल। आणि त्यामुळे होणारा त्रासही खूप जास्त असेल आणि कदाचित आपला जीव सुद्धा जाण्याची शक्यता त्यावेळेस खूप वाढते। आणि आपला जीव गेल्यामुळे आपल्या होणाऱ्या कुटुंबाची दैन्या ही खूप गंभीर असेल। आपण लक्षात ठेवा की हा आठवडा जो तुम्ही घातलेला असेल हे समजून की मला कोरोना झालाच नाहीये, या आठवड्यातच तुम्ही स्वतःच्या कुटुंबियांना सुद्धा या व्हायरस दिलेला असेल, तुमच्या शेजाऱ्यांना सुद्धा दिलेला असेल, तुमच्या नातेवाईकांना सुद्धा दिलेला असेल आणि त्यांच्याही कुटुंबाचं आरोग्य आणि सुरक्षितता तुम्ही धोक्यात आणलेली असेल। आपल्या घरातील वृद्ध आई-वडील, आजारी व्यक्ती, लहान मुलं यांचं सुद्धा आरोग्य तुम्ही या पद्धतीने निष्काळजीपणा करून धोक्यात आणलेलं असेल। लक्षात घ्या, आपला जीव गेल्यामुळे सगळ्यात पहिले होणारा त्रास तुम्हाला तर आहेच पण सोबत तुमच्या कुटुंबियांना आहे।
तुमचं कुटुंब कदाचित रस्त्यावर येईल आपल्या मृत्यूमुळे आणि आपल्या पश्चात आपल्या कुटुंबाची जर कोणी काळजी घेणारं नसेल तर. त्यामुळे माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की कृपया या गोष्टींना अंगावर काढू नका. जर डॉक्टरांनी तुम्हाला सांगितलंय की जाऊन कोरोना टेस्ट करून या तर निसंकोचपणे करून या. आपल्याला कोरोना टेस्ट झाल्यामुळे जर 10 दिवस कोरोना सेंटरमध्ये राहण्याविषयी चिंता असेल तर कृपया ती चिंता करू नका. 10 दिवस कोरोना सेंटरमध्ये राहणं अतिशय आरामशीर आहे. नक्कीच घरामध्ये राहणं खूप कम्फर्टेबल असतं, परंतु घराच्या बाहेर आपण जेव्हा कोविड केअर सेंटरला राहतोय तेव्हाही 1-2 दिवसातच तुम्ही तिथे अतिशय आरामदायीपणे रुळून जाल. आजूबाजूला पण एवढे लोक असतात, एखाद्या वेळेस जेवण आपल्याला पाहिजे तसं मिळणार नाही किंवा एखाद्या वेळेस ते एखादा तास उशिरा मिळेल, परंतु हा होणारा त्रास तुमच्या कुटुंबाचे जे नंतर हाल होतील त्यापेक्षा जास्त नक्कीच नाही. आज कोरोना कोणालाही होऊ शकतो. मोठे मोठे मंत्री, मुख्यमंत्री, आमदार, खासदार, मोठे अधिकारी, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त या सर्वांना सुद्धा कोरोनाची लागण झालेली आहे आणि ते सुद्धा कोविड केअर सेंटरला येऊन स्वतःचा उपचार करून घेत आहेत. त्यामुळे याबाबत कोणीही मनात घाबरण्याचं, शंका ठेवण्याचं काहीही कारण नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपल्याला कोरोना विषाणूची लागण झालेली आहे म्हणजे काहीतरी आपण फार मोठा गुन्हा केलेला आहे, लोक आपल्याला काय म्हणतील असा विचार करण्याची काही आवश्यकता नाही. या अशा सर्व लोकांना सुद्धा हा रोग होत आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा याचा विचार करू नये. आपल्याला फक्त एवढी काळजी घ्यायची आहे की आपण नेहमी मास्क घालूनच बाहेर आलं पाहिजे, नेहमी एकमेकांच्या पासून अंतर ठेवलं पाहिजे, कोणतीही गर्दीच्या ठिकाणी आपण गेलं नाही पाहिजे आणि आपला हात वारंवार सॅनिटायझर किंवा साबण यांनी 1-2 तासाला तरी स्वच्छ धुत राहिलं पाहिजे. एवढी काळजी जर आपण नक्की घेतली तर खात्रीने सांगतो तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबापासून कोरोना नेहमीच दूर राहील आणि आपल्या कुटुंबाचं रक्षण सुद्धा आपल्याला करता येईल. आपल्याला आपल्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी आपण आयुष्यभर मेहनत करत असतो आणि यासाठी एवढा त्रास आपल्याला सहन केलाच पाहिजे, एवढी हिंमत आपल्याला दाखवलीच पाहिजे. आपण सर्वांनी जर या पद्धतीने विचार केला तर आपण कोरोनापासून स्वतःचं आणि कुटुंबाचं रक्षण करू शकतो आणि स्वतःचा जीव सुद्धा वाचवू शकतो. पर्यायाने आपल्या जिल्ह्याचं सुद्धा आरोग्य यामुळे सुरक्षित राहील. सबब जिल्हा प्रशासनातर्फे मी आपल्याला आवाहन करत आहे की कोरोना टेस्टपासून घाबरू नका. कोरोनापासून आपल्याला इलाज करण्याचे सर्व साधने आपल्या जिल्ह्यामध्ये परिपूर्णपणे उपलब्ध आहेत. धन्यवाद.